आमच्या गावची होती यात्रा म्हणून आम्ही सकाळ सकाळी आवरून सगळे निघालो गावाला जायला. तर पूर्वाला मला नेहमीच असं ॲडजस्ट करावं लागतं. त्यानंतर आम्हाला भेटले आंबवणे बाबा, मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि तुम्ही गावाचा व्ह्यू बघू शकता, किती गर्दी वगैरे होती. गेल्या गेल्या आम्हाला वाघ्या मामा भेटला, मग काय आईस्क्रीमला त्यालाच बुडावला. यांच्याकडे आम्ही रेग्युलर बांगड्या भरतो, मग सगळ्या बायांना घेऊन यांच्याकडे गेलो बांगड्या बिंगड्या भरायला. मग थोडा वेळ घाटामध्ये गेलो बैलगाड्या बघायला. हा माझा सगळ्यात छोटा मामा आहे, ह्याला म्हणजे खायला चालतं. यांनी दुसऱ्यांना फोन केला पैशासाठी. अख्खी यात्रा झाली पण यांनी काय आम्हाला खायला चाललं नाही. आता बड्डे बॉय आलेला, त्याचा संध्याकाळी बड्डे होता. मस्त बिर्याणीची पार्टी पण होती. देववरून माझा मित्र पण आलेला, प्रीतम भाऊ जाधव. आमच्या यात्रेत येऊन तोच आम्हाला गोळा चारत होता. गोळ्यावाल्याच्या इथे लय गर्दी होती म्हणून तोच आम्हाला गोळे बनवून देत होता. आणि मग त्यानंतर यांची घाटामध्ये बारी बसली म्हणून यांनी बैलांची जोरात मिरवणूक काढली. आमच्या मामी आल्या, मग मामींनी खर्च केला भेळीचा. अख्ख्या यात्रेत ना या दादाकडे जास्त गर्दी असती. वडापाव असू नाही तर भेळ असू, आणि टेस्टी पण असतं म्हणून जरा त्याचा पण व्हिडिओ काढला. जे कोणी आम्हाला भेटेल ना, ज्याला बुडवलं नाही त्याला आम्ही ओढून इथंच न्यायचो आणि इथलंच वडापावून भेळ खायचो. आम्ही कुठं खायला गेलो ना तर लगेच इथं ओळखीचे 10-12 जण तरी खायलाच गोळा होतात. तर मित्रांनो, पूर्वाला आम्ही आणलेलं आहे याच्यामध्ये बसायला. माझ्या मामी मला दर यात्रेमध्ये बांगड्या वगैरे काय काय घेऊन जातात. हे पोर भेटन त्याला म्हणायचं मला पाळण्यात बसव, मग त्याला पाळण्यात बसवलं. त्या बघा आमच्या दुर्वाच्या मैत्रिणी 100 रुपये मागत होता दुर्वासाठी. मग आम्ही जरा वेळ मंदिरात जाऊन बसलो. आमच्या गोहेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच आमच्या यात्रेमध्ये चोरी झाली होती. 2-3 बायांचे गळ्यातले गेले होते. मंदिरात बसलं की लय शेरणी खायला भेटते, म्हणजे पेढे, गूळ वगैरे, खोबरं. यात्रेत बघन त्या बाईच्या अंगावर फक्त काठापदराची साडी. बायकांची मजाच वेगळी यात्रेमध्ये. मग थोड्या वेळाने परत भूक लागली, परत भेळ खायला गेलो. आम्ही दिवसभर फक्त खातच होतो, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या माणसाला बुडवत होतो. मग जरा शेवऱ्यावड्या, मसूर, पेढे वगैरे घेतले आणि निघालो घरी जायला. माझा मामा वेळेत आला तर काय बोलायचे, पण मग जरा 10-15 मिनिटं शाळेपाशीच टाइमपास केला. मोकर सगळ्यांनी फोटो बिटो काढले. आणि ह्या माझ्या मामी तर पिशवीच विसरून चाललेला घरी. 500 रुपयाचा माल इथंच विसरून चालल्या होत्या. 200-500 रुपयाचा माल ही बाई विसरून चालली होती. भाऊ सकू बाई, बाई नाही सकू बाई. म्हणून मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने माझा मामा आला, त्याला पुरुषा घोडी घेऊन आला. मग फोटो बिटो काढले मस्त जराशे. माझा फोटो मग जरा वेळ मोनी मावशीच्या इथं थांबलो. काहीच तिथं हे केलेलं नाही. एवढा छोटा रस्ता आहे आणि गाडी जायला पण. आमच्या गावच्या एवढ्या विकासामुळे आमची गाडी घाटात अडकली होती. नशिबाने ती वरती गेली. आणि तो सीन बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. आणि बघू शकता आम्हाला डोंगराच्या पलीकडे जायचं. आजच्यासाठी एवढंच. बाय.